आपल्या सर्व शेतकरी मंडळींना नमस्कार. शेतकरी मित्रांनो, काल आमच्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये कृषी प्रदर्शन होतं. त्या ठिकाणी मित्रांनो मी गेलो. काल शेवटचा दिवस होता. तसं तर ते 9 जानेवारीपासून सुरू झालेलं होतं, पण काल शेवटचा दिवस होता. मला अचानक माहिती झाली आणि मी गेलो. कारण कृषी प्रदर्शन बघणं मित्रांनो आपल्यासाठी एक सौभाग्याचं एक चांगल्या प्रकारचं एक वातावरण असतं. कारण त्या ठिकाणी प्रत्येक कंपनी आपली ब्रँड मार्केटिंग करत असते आणि या ठिकाणी सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांना त्या वस्तू ते संसाधनं पाहायला मिळतात, जे शेतकऱ्यांनी आपल्या आयुष्यात कधीच पाहिलेले नसतात आणि प्रॉपर आपल्याला त्यांची माहिती त्या ठिकाणी घेता येते. तर आम्ही सगळे शेतकरी मित्र त्या ठिकाणी असं जमलेलो होतो आणि बऱ्याच शेतकऱ्यांची त्या ठिकाणी ओळखसुद्धा झाली. बरेच शेतकरी आम्ही असे बसलो बोललो. तर त्या ठिकाणी मित्रांनो एक शेतकरी आले. दादा थोडं बाजूला या. आम्ही गेलो आणि दादा तुम्ही काय करा की आमच्या शेतामध्ये चला. माझ्याकडे 1 एकर वावर आहे आणि त्या ठिकाणी मी त्या शेतामध्ये फक्त तूर लावली होती यंदा जूनमध्ये. त्याच्यानंतर मी काहीच नाही लावलं आणि तुम्ही फक्त या एकदा आपल्याकडं आणि एकदा तुम्ही फक्त वावर बघून जा, बाकी काहीच नाही. मी म्हणलं ठीक आहे, मी येतो म्हणलं, उद्या येतो म्हणलं. ते म्हणले नाही माझ्या आताच चला. म्हणलं दादा मी नक्की येतो आणि उद्या येतो. तर शेतकरी मित्रांनो आजचा तो दिवस ज्या ठिकाणी मी आलेलो आहे, तुम्हाला माझ्या पाठीमागं तुरीचं शेत या ठिकाणी दिसत आहे. तूर काढलेली आहे आणि त्या ठिकाणी मोठा गंज दिसतो मित्रांनो. ते बघा मित्रांनो, हा जो गंज दिसतो तुम्हाला, हा जे डोंगर दिसतंय, फक्त 1 एकर शेतीमधलं एवढं डोंगर आहे मित्रांनो आणि 800-900 पेटा आहे. किती? 800-900. आता ते पेटेचा अंदाज जर तुम्हाला कळता येत असेल तर तुम्हाला कळू शकतो, पण आमच्याकडे पेट्यावर अंदाज लावतात की तूर किती क्विंटल होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो साधारणतः 15 ते 18 क्विंटलचं ॲव्हरेज आहे. आणि मित्रांनो पुढील माहिती मी तुम्हाला लगेच देणार आहे. फक्त तुम्हाला सगळ्यात अगोदर सांगायचं असतं मित्रांनो, कारण प्रत्येक गोष्टीमागे काही ना काही कारणं असतात, त्यावेळेस त्या गोष्टी घडतात. तर अशा प्रकारे मित्रांनो मी कृषी प्रदर्शन बघायला गेलो आणि त्या ठिकाणी मला हे शेतकरी मित्र आपले भेटले. मित्रांनो या शेतकऱ्याचं वय आहे 52 वर्ष आणि आता पुढील तुम्हाला व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी स्पष्ट करणार आहे. 1 एकरमध्ये यांनी उत्पन्न किती काढणार आहे आणि यांचा पेटा तुम्हाला दाखवतो, यांचं नियोजन तुम्हाला दाखवतो आणि बरेच बारीक गोष्टी आहे. बरंच असं काही गणित आहे जे तुमच्यासाठी लक्षात आणणं गरजेचं आहे. तर मित्रांनो व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून टाका. आपल्या पाठीमागे तुम्हाला भरघोस डोंगरासारखा गंज दिसत आहे. मित्रांनो हे तूर आहे आणि आपण तूर जमा केलेली आहे. आता मित्रांनो आपण एका शेतकऱ्याच्या वावरात या ठिकाणी उभा आहे. गोदावरी तूरची लागवड केली होती जूनमध्ये या शेतकऱ्यांनी. आणि मित्रांनो आता जर आपण उत्पन्न काढायचं म्हणलं तर आता गेल्या वर्षी या शेतकऱ्याने आमच्याकडं कसं की 2-3 व्हरायटी जास्त चालतात. एक म्हणजे गोदावरी चालते, मालामाल एक व्हरायटी आहे आणि एक रेग्युलर चालणारी म्हणजे सुमन 711 काहीतरी अशी एक व्हरायटी आहे. तर शेतकरी मित्रांनो या तिन्ही व्हरायटी या शेतकऱ्यांनी ट्राय केल्या आणि शेतकरी जर तुम्हाला त्यांचे वय बघायचे असेल तर त्यांचे वय अंदाजे 52 वर्षापर्यंत वय आहे. म्हणजे जवळपास अर्ध वय त्यांचं शेतीत गेलेलं आहे. आणि 52 वर्षाचे हे जे आपले शेतकरी आहेत तर त्यांना मी माझ्या भाषेमध्ये तरुण शेतकरी म्हणतो. कारण जे काम आपल्या युवा शेतकऱ्यांना करता नाही आलं हे काम आपल्या या शेतकऱ्यांनी केलेलं आहे. शेतकरी मित्रांनो वरचं ऊन आहे आणि अशा अवस्थेमध्ये मी तुम्हाला या ठिकाणी आलो आहे दाखवायला की हे तुम्हाला डोंगरासारखा जो गंज दिसतोय हा गोदावरी तुरीचा गंज आहे. आणि मित्रांनो हा पेटा फक्त 1 एकरचा पेटा आहे. आता तुम्हाला विश्वास येत नसेल मित्रांनो, पण हा 1 एकरचा पेटा आहे आणि ह्या तुरीचे जे पेटे बांधलेले आहे त्याची क्वांटिटी जवळपास 900पर्यंत क्वांटिटी आहे. 1 एकरमध्ये इतका पेटा कसा निघाला आणि एकरी उत्पन्न इतकं कसं होऊ शकतं? साधारणतः मित्रांनो आता यांना 16 ते 18 क्विंटलपर्यंत, तसं तर सरासरी 20 क्विंटलचा अंदाज आहे, पण मी कधीच्याला पण कमीत कमी सांगण्याचा प्रयत्न करतो. कारण आपल्या जे शेतकरी आपले व्हिडिओ बघत आहेत त्यांना असं वाटायला नको की दादा काहीतरी शिल्लक बोलत आहेत किंवा शिल्लक भपका मारत आहेत. म्हणजे जवळपास जसं की 15 क्विंटलचे ॲव्हरेज आहे तर 16-17 न सांगणं तर त्याच्याऐवजी आपण 12 ते 13 क्विंटल असं उत्पन्न सांगतो. तर शेतकरी मित्रांनो सरासरी उत्पन्न यांचं 15 ते 18 क्विंटलपर्यंत उत्पन्न निघालं. एकरी उत्पन्न तुरीचं 15 ते 18 क्विंटलपर्यंत. आणि आता तुमच्या भागामध्ये तुरीला भाव काय चालू आहे सांगता येणार नाही, पण आमच्या भागामध्ये 7,200, 7,100 म्हणजे 7,000 प्लस भाव चालू आहे. आता तुम्ही कॅल्क्युलेशन विचार करा की जर 18 क्विंटल तूर निघाले आणि 7,000चा भाव जरी लागला तरी 1 एकरमध्ये चांगल्या प्रकारचं उत्पन्न यांनी कमवलं आहे. शेतकरी मित्रांनो हे बघा, आता व्हिडिओ मागचा महत्त्वाचा हेतू, महत्त्वाचा मुद्दा आणि व्हिडिओ आपला कशासाठी आहे हे आवर्जून ऐका. शेतकरी मित्रांनो तुम्ही आता व्हिडिओमध्ये आतापर्यंत आले आहात आणि बघत आहात तर इथून व्हिडिओ तुमच्यासाठी असाच एक महत्त्वाचा होणार आहे आणि एक चांगल्या प्रकारचं तुम्हाला याच्यातून मार्गदर्शन मिळणार आहे. शेतकऱ्यांनी स्वावलंबी बना, शेतकऱ्यांनी आत्मविश्वास ठेवा, शेतकऱ्यांनी आपल्या स्वतःच्या कष्टावर आणि स्वतःच्या मेहनतीवर एकदम चांगल्या प्रकारचा विश्वास राहू द्या. हे अटल विश्वास आपल्याला भरपूर सगळ्या गोष्टी देऊ शकणार आहे. आणि दुसरी गोष्ट शेतकरी मित्रांनो मला सांगायची अशी होती की ह्या शेतकऱ्यांचं वय आता 52 वर्ष चालू आहे, म्हणजे यांचं अर्धा आयुष्य आता शेतीमध्ये गेल्यासारखंच आहे. पण जे काम युवा शेतकऱ्यांनी केलेलं नाही ते यांनी का केलेलं आहे याचं तुम्हाला कारण सांगतो. आता आमच्याकडे यांच्या शेताला खेटून बरेच जमिनी आहेत, बरेच क्षेत्र आहेत ज्या ठिकाणी लोक शेती करत आहेत, पण आतापर्यंत एकरमध्ये 16 ते 18 क्विंटलचं उत्पन्न कोणीच काढलं नाही, ॲव्हरेजच नाही. आता मी
ही जात म्हणून तुम्हाला याची काही मार्केटिंग वगैरे नाही करत आहे की तुम्ही गोदावरी जात वापरा, तुमची 15 ते 18 क्विंटलपर्यंत एकरी उत्पन्न मिळेल, असं नाही. तुम्ही कोणतीही तुरीची जात वापरा. तुम्ही लागवड करताना किंवा आता काही भागामध्ये तुरीची पेरणी करतात, कोणत्याही पद्धतीनं तुम्ही ती लागवड करा, पेरणी करा, पण योग्य नियोजन, योग्य वेळ, योग्य गणित, योग्य फवारणी, योग्य खतांचा समावेश आणि योग्य टायमाला योग्य मेहनत आणि कायमपुरती तात्पुरती मेहनत, या 2-3 गोष्टीवर आपलं शेताचं एक गणित डिपेंड असतं, एक कायमचं उत्पन्न अवलंबून असतं. तर या शेतकऱ्यांनी आपल्या आयुष्याची 52 वर्षाची शेतीत दिलेले आहेत. म्हणजे आता तुम्ही विचार करा, 52 वर्षाचे आपण फक्त 30 वर्ष धरू, कारण 20 वर्षापर्यंत मोठे व्हायला लागले, ते मेहनत करायला लागले आणि आवर्जून कसं असतं, काही कारण असतो, आता आपल्या युवा शेतकऱ्यांना शेतीमध्ये यावं लागतं, अडकावं लागतं आणि शेतीत रुजावं लागतं. तर ह्या गोष्टी मित्रांनो मला समजतात. त्यामुळे मी तुम्हाला सांगतोय की एक अचूक नियोजन पाहिजे, एक अचूक पद्धत पाहिजे. जसं की असं नाही की आपण परंपरागत मागच्या 10 वर्षापासून जे पीक या जमिनीमध्ये करत आलो आहोत, आपण कायम तेच पीक करावं. आता ते पीक कोणतं मित्रांनो, जसं काश्मीरमधील शेतकरी केसर शेती करतात, पण मित्रांनो ती केसर शेती महागडी असते आणि त्याला मेहनत खूप असते, त्याच्यातून नफा देखील चांगला मिळतो. तर अशा प्रकारची शेती जर आपल्याकडे असेल तर आपण काळोकाळ तेच उत्पन्न घ्यायला किंवा तेच पीक करायला आपल्याला काहीच अडचण नाही. पण मित्रांनो आपल्याकडे एक असं पीक आहे जे आपल्याला म्हणजे कमीत कमी पैसा देतं, मुद्दलच आपल्याला वसूल होते. आपण जेवढा खर्च त्याच्यामध्ये केलेला आहे थोडंसं, म्हणजे आपल्याला 40-50 हजार, 1 लाख रुपये म्हणजे वर्षाला इतकं कमीत कमी उत्पन्न मिळतं. तर अशा पिकांकडे दुर्लक्ष करा आणि एक चांगल्या प्रकारचं पिकाचा तुम्ही या ठिकाणी अवलंब करा. मित्रांनो शेतकरी बांधवांनो, सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे जर तुमच्याकडे कापूस लागवड जास्त प्रमाणात होत असेल तर कापसाऐवजी तुम्हाला तूर पीक करणं त्यापेक्षा हित राहील आणि त्यापेक्षा चांगल्या प्रकारचं राहील. कमी मेहनत असते. आणि शेतकरी मित्रांनो दुसरी गोष्ट काय, आता पहिल्यासारखं नाही, आता भरपूर सगळे संसाधनं उपलब्ध झालेली आहे, टेक्नॉलॉजी आलेली आहे, AI चा जमाना आहे मित्रांनो आणि आधुनिक शेतीकडे जे वळत आहे. तर या गोष्टीनं जर थोडासा विचार केला तर तूर शेती ही आधुनिक व्यवसायातली एक महत्त्वाची शेती आहे आणि या शेतीला मरण नाही. दुसरी गोष्ट मित्रांनो, कारण आता कॉटन शेती जर आपण कापूस पीक करतोय, मान्य आहे त्याच्यामध्ये पैसा आहे, पण मित्रांनो भरपूर प्रमाणात मेहनत आहे आणि जर एखाद्या टायमाला रोगराई पडली, कोकडा मावा यांसारखे रोगांचे भरपूर प्रादुर्भाव होतात आणि अशा वेळेस शेतकरी खचून जातो. खर्च करू त्याला खर्च पुरत नाही आणि ज्यावेळी टायमाला कापसाला 5,000 रुपये 4,000 रुपये क्विंटलचा भाव लागतो, अशा टायमाला प्रत्येक शेतकरी फक्त चिंताग्रस्त असतात. आणि माझ्या कोणत्याही व्हिडिओला मित्रांनो निगेटिव्ह कमेंट असतात शेतकरी आपल्या बांधवांच्या, की दादा तुम्ही म्हणताय ते सगळं खरं आहे, पण शेतकरी 90% नफा देत नाही, शेती 80% नफा देत नाही, शेती म्हणजे फक्त एक मजबुरीचा व्यवसाय आहे, शेती म्हणजे 95% मेहनत आणि 5% नफा. तर मला अशा प्रकारचे मित्रांनो कमेंट बोलले जातात. मित्रांनो मी तुमच्या या कमेंटला सहमती देतो. शेतकरी मित्रांनो तुमच्या या कमेंटचा मी आदर करतो, कारण प्रत्येक भागामध्ये शेतकऱ्यांना सगळीकडे 90 किंवा 80%च नफा मिळेल ही गोष्ट कुठं काही कोरलेली किंवा लिहिलेली नाही. पण मित्रांनो योग्य नियोजन, अचूक ज्या गोष्टी असतात, जसं की आपण शेतीचं वेळेवर काहीतरी मेहनत घेतो, तर त्या गोष्टीला मिळून आपण जर एक संतुलित भाग त्याच्यामध्ये मांडला तर आपल्याला चांगल्या प्रकारचं उत्पन्न त्याच्यामध्ये मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो हे बघा, व्हिडिओमध्ये आपण अजून पुढे जाणार आहोत आणि अजून तुम्हाला बऱ्याच काही गोष्टी मला याच्यामध्ये सांगायच्या आहेत. पण जर तुम्ही आतापर्यंत इथपर्यंत आले आहात तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका. तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे मित्रांनो. आणि आता आपण एक मार्कूट तुम्हाला काढून देणार आहोत की तुम्ही पुढच्या वर्षी तुरीची पेरणी करत टायमाला कशा प्रकारचं नियोजन करा, या गोष्टीबद्दल तुम्हाला आपण या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहोत. तर या गोष्टी तुम्हाला पुढे काही मिनिटांमध्येच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. व्हिडिओ जास्त मोठा नाही मित्रांनो, आपला 10 ते 15 मिनिटाचा व्हिडिओ होणार आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, ही माझी कळकळून तुम्हाला विनंती आहे. कारण आपले प्रत्येक शेतकरी बांधव जे शेती करतात आणि जे शेतीमधून नफा मिळवण्यासाठी मेहनत घेत असतात, धडपड करत असतात, त्यांच्या सगळ्यासाठी मित्रांनो हा एक व्हिडिओ म्हणजे एक स्फूर्तीचा व्हिडिओ होणार आहे आणि तुम्हाला एक मार्गदर्शनात्मक हा व्हिडिओ होणार आहे मित्रांनो. शेतकरी मित्रांनो इकडे लक्ष द्या. हे बघा किती मोठा गंज झाला आहे आणि पेटाचं जर तुम्हाला बघितलं तर याचं म्हणजे एकदम मोठ्या साईजचं पेटा यांनी बांधलेलं आहे. अशा प्रकारचं मित्रांनो हे बघा किती मोठ्या प्रकारचा पेटा यांनी बांधलेला आहे आणि चांगल्या प्रकारचा मोक्कार गंज आहे. आणि हे बघा 1 एकरमध्ये जर एवढं उत्पन्न पाहिजे असेल शेतकरी मित्रांनो तर कसल्या प्रकारचं नियोजन करायचं, जे मला मित्रांनो आपल्या शेतकरी दादांनी सांगितलेलं आहे. अशा प्रकारचं जर नियोजन आपण केलं तर इतकं उत्पन्न नाही जरी मिळालं तर आपलं ॲव्हरेज कमीत कमी 15 क्विंटलपर्यंत नक्की जाणार आहे. आणि याचं कसं करायचं तुम्हाला सांगतो. आता यांनी तूर काढलेली आहे, पण आपल्याला त्याच्यावरून एक टार्गेट ठरवतात. तिकडे बघा यांनी 7 फुटावरती तूर लागवड केली होती. तुम्ही बघा आता हे अंतर आणि हे अंतर याच्यामधलं दोघांचं अंतर 7 फूट आहे आणि आंतरपीकसुद्धा यांनी घेतलेलं आहे. विसरू नका, कोणत्याही पीक ज्यावेळेस आपण तूर पीक करणार आहोत आपल्याला आंतरपीक हे विसरायचं नाही. शेतकरी मित्रांनो जूनमध्ये आपण ज्यावेळेस तूर लागवड केलेली असेल किंवा करणार आहात तुम्ही तर आंतरपीक करायला विसरू नका. आता बघा 7 फुटावर यांनी तूर लागवड केलेली आहे. तर या ठिकाणी काय करायचं माहिती आहे का, आपल्याला इकडून 1 फूट जागा सोडून आणि इकडून 1 फूट जागा करून दोन्ही ठिकाणी आपल्याला मुगाची पेरणी करायची. जे आपलं मूग असतं ना, मुगाची शेंग,
तर मी भुईमुग नाही म्हणत आहे, आपली साधा मूग म्हणत आहे, मुगाची शेंग आपण त्याची पेरणी करायची. तर मित्रांनो 1-1.5 महिन्यामध्ये 2-2.5 महिन्याचा कालावधी असतो, तेवढ्यात मूग आपला निघून जातो आणि मुगाच्या शेंगा तोडल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपण रोटर फिरवू शकतो. आता 7 फूट अंतर आहे मित्रांनो, तर याच्यामध्ये आपलं छोटं जे ट्रॅक्टर असतं ते ट्रॅक्टर याच्यामध्ये आरामशीर चालतं आणि मुगाला तुम्ही काढायचं नाही, त्याला उपटायचं नाही, त्याचे फक्त शेंगा तोडून घ्यायच्या आणि त्याला तसंच उभं ठेवायचं आणि त्याच्यामध्ये रोटर फिरवून घ्यायचं. जेणे काय होतं मित्रांनो, याने डबल फायदा होतो. एक म्हणजे आपलं रान मोकळं होऊन जातं, त्याच्यानंतर त्या मुगाचं खत बनतं आणि ते आपल्या तुरीला पोषक असतं आणि त्यामुळे मित्रांनो तुरीमध्ये आपल्याला चांगल्या प्रकारचा लाग पाहायला मिळेल. त्याच्यानंतर तुरींची वाढ चांगल्या प्रकारे राहील आणि बऱ्याच गोष्टी जसं की आपलं बूड पोचतं मित्रांनो तुरीचं. या ठिकाणी हे बघा खोड कसं चांगल्या प्रकारे पोचलेलं आहे. एकदम नंबर 1 म्हणजे मित्रांनो यांची मेहनत यांनी वाया नाही घालवली, एक नंबर यांनी मेहनत केलेली आहे. आणि मित्रांनो याच्यानंतरचं नियोजन आपण आपल्या चॅनलवरती टाकलेलंच आहे, जसं की शेंडा खोडणी वगैरे करतात. तर या गोष्टी आपण लक्षात जर घेतल्या, योग्य वेळेला योग्य फवारणी द्या. फुल अवस्थेमध्ये आपण कोराजेनची फवारणी द्या. कोराजेन व्यतिरिक्त तुम्हाला दुसरं औषध जर एखादं चांगलं असेल जे तुम्हाला रिझल्ट देतं तर तशा औषधांची फवारणी करा. कोणतंही औषध फवारणी करू शकता मित्रांनो, आपल्याकडे एक ठरलेलं काही औषध नाही आणि आपण कोणत्याच औषधांची वगैरे काही मार्केटिंग देत नाही तुम्हाला. तर तुम्हाला जे चांगलं वाटेल त्या ठिकाणी तुम्ही चांगला लाग येण्यासाठी, शेंगा चांगल्या वाढण्यासाठी, पोषण होण्यासाठी, तर अशा प्रकारचं तुम्ही त्याला कमीत कमी 2 फवारण्या द्या. तर ही गोष्ट तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो. आणि एक भरपूर साऱ्या क्षेत्रामध्ये मित्रांनो हे आपण करू शकतो. आता यांनी 1 एकरमध्ये केलेलं आहे मित्रांनो हे. तर तुम्ही 1.5 एकर 2 एकरमध्ये करू शकता. आमच्याकडे तुरी 10-10 एकरमध्ये शेतकऱ्यांनी केलेल्या आहेत. पण 10 एकरचं सुद्धा आपण जर सरासरी ॲव्हरेज लावलं तरी 1 एकरच्या तुलनेमध्ये अत्यंत कमी आहे. कारण मित्रांनो यांना 1 एकरमध्ये 17 ते 18 क्विंटलचं आपण यांनी ॲव्हरेज दिलेलं आहे मित्रांनो. आता हे दिसतंय शेतकऱ्यांना बरोबर अंदाज कळतो मित्रांनो. तसं मी एक सुद्धा शेतकरी आहे, मला बरोबर अंदाज कळतो की किती याच्यामध्ये तूर घडणार आहे आपल्याला. 17 ते 18 क्विंटलचं निव्वळ ॲव्हरेज आहे मित्रांनो. आणि ज्यांनी 10-10 ते 12-12 एकर तूर पेरलेली आहे किंवा लागवड केलेली आहे अशा लोकांना 50 क्विंटल ते 60 क्विंटल ॲव्हरेज तूर आहे मित्रांनो. म्हणजे विचार करा तुम्ही, जर आपण याच्या हिशोबाने विचार केला, कमीत कमी आपण 1 एकरला 15 क्विंटल जर तूर धरली तरी सरासरी 10 एकरमध्ये जवळपास आपल्याला 150 क्विंटल तूर व्हायला पाहिजे मित्रांनो. हे गोष्टी आपल्याला कळण्यासारखे मित्रांनो. त्यामुळे तुमच्याकडे हे बजेट असणं हे गरजेचं आहे. आता एक सरासरी ॲव्हरेज जर तुम्ही लावलं तर आपल्याला बरोबर कळून जातं की इतकं होऊ शकतं. पण या गोष्टी आपण संतुलित जर ठेवल्या तर आपल्याकडे हे सगळे आपल्या हातात आहेत की आपल्याला किती मेहनत घ्यायची आहे आणि कशा प्रकारचं नियोजन याच्यामध्ये करायचं आहे. शेतकरी मित्रांनो आता हे बघा याची शेंग आपण बघू, लाग किती चांगल्या प्रकारचा होता. हे बघा एक चांगल्या प्रकारचं म्हणजे एक उत्कृष्ट प्रकारचं लाग होता. आणि मित्रांनो वाळलेल्या अवस्थेत तुम्हाला मी दाखवत आहे, कारण हे बघा शेंग लाग जास्त असणं महत्त्वाचं नाही आहे, आतमध्ये दाणे भरले की नाही हे सगळ्यात गोष्टी या महत्त्वाच्या आहेत. आणि या 2-3 गोष्टीला लागून आपण याच्यामध्ये मेहनत जर आपण तत्पर केली तर या गोष्टी आपल्याला मिळू शकतात. हे साध्य होऊ शकतं आणि हे आपल्याला काम येऊ शकतं. आपल्याला याच्यामधून चांगल्या प्रकारचं उत्पन्न मिळू शकतं. शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट अजून एक, प्रत्येक गोष्टीला पुरावा हा लागत नसतो. आता तुम्ही एखाद्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये चक्कर मारण्याकरिता गेला किंवा तुमच्या मित्राच्या शेतामध्ये तुम्ही चक्कर मारण्यासाठी गेला आणि त्यांचं उत्कृष्ट पीक पाहिल्याच्या नंतर तुम्हाला हे सांगायची गरज नाही पडणार की त्यांनी त्यामागे मेहनत किती केलेली आहे. कारण एका शेतकऱ्याला बरोबर माहीत असतं, जर आता हे पीक खिलखिल करतंय, एक उमलतंय आणि चांगल्या प्रकारचं डौलदार पीक आलेलं आहे, एक रंगदार पीक आलेलं आहे, एक जोमदार पीक आलेलं आहे, तर या टायमाला मित्रांनो आपल्याला सांगायची गरज पडत नाही की यामागं या शेतकऱ्यांची मेहनत किती असायला पाहिजे. आपण ह्या गोष्टीचा जर मित्रांनो थोडासा विचार केला तर आपल्या लक्षात येईल की असल्या प्रकारचं पीक येणं म्हणजे या शेतकऱ्यांनी याच्यामागं काटेकोर मेहनत घेतलेली आहे, एक वेळेचं नियोजन केलेलं आहे. तर अशा टायमाला आपल्याला या गोष्टी कळायला पाहिजे. आणि जे काही मित्रांनो तुम्ही माझे व्हिडिओ बघत असतात तर प्रत्येक व्हिडिओमध्ये माझं तेच नियोजन असतं. मी तुम्हाला कोणत्याही व्हिडिओमधून ह्याच गोष्टी सांगत असतो की तुम्ही काटेकोर नियोजन पाळा, एक पक्क्या प्रकारचं एक गणित लावा. हे गणित लावल्याच्या नंतर आपल्याला बरोबर स्पष्ट होऊन जातं की आता या पिकाचं आपल्याला एक उत्पन्न किती मिळणार आहे, आपल्याला या पिकामध्ये किती मेहनत घ्यावं लागणार आहे, जेणेकरून आपल्याला याच्यामधलं उत्पन्न एक सरासरी स्पष्ट होईल. तर या मित्रांनो या गोष्टी आता या 52 वर्षाच्या आपल्या एक शेतकऱ्यांनी, माझ्या भाषेत तर मी तरुण शेतकरीच म्हणू शकतो मित्रांनो, पण आता हे बघा एक युवा शेतकऱ्यांच्या जसं प्रकारे डोकं चालतं तशाच प्रकारचं यांनी डोकं चाललेलं आहे आणि आपल्या तूर पिकातून एक चांगल्या प्रकारचं उत्पन्न मिळालेलं आहे. आता हे प्रत्येक शेतकऱ्यासाठी चांगलं जमू शकतं ना, असं काही नाही की ह्या गोष्टी आपल्याला जमणार नाही. या प्रत्येक गोष्टी आपल्याला जमू शकतात शेतकरी मित्रांनो, अशी कोणती नाही. जी गोष्ट आपल्या शेजारच्या शेतकऱ्यांना जमते ती गोष्ट आपल्याला जमते. विषय असतो फक्त जमिनीचा आणि त्या जमिनीतून बघा आता काही पीक असे आहेत जे जमीन हलकी जितकी असेल तितकं प्रकारचं चांगलं त्याच्यामध्ये झडती असते, उत्पन्न जास्त मिळतं. जसं की डाळिंब पीक, त्याच्यानंतर आपलं ड्रॅगन फ्रूट, याच्यासारखे मित्रांनो असे बरेच पीक आहेत जे हलक्या जमिनीमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचं उत्पन्न देतात.
तर शेतकरी मित्रांनो हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे आणि आपली जमीन पाहून आपण पिकाची लागवड किंवा पेरणी केली पाहिजे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। दुसरी गोष्ट शेतकरी मित्रांनो एक म्हणजे असं आहे की आता मित्रांनो हे जे तुम्हाला पाठीमाग आपलं डोंगर दिसत आहे, या ठिकाणी तुम्ही गोदावरीच तूर लावा किंवा ह्या तुरीची लागवड किंवा पेरणी करा हे गरजेचं नाही आहे। तुम्ही कोणतीही तूर करू शकता, तुम्ही तुमच्या भागामध्ये जी तूर सगळ्यात जास्त चालते तुम्ही तीही तूर करा, पण नियोजन योग्य जर असलं तर साध्या प्रकारची जी तूर असते ती चांगल्या प्रकारचं मोठं उत्पन्न देते, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। आणि मित्रांनो हे नियोजन आपलं काटेकोर पद्धतीने असलं पाहिजे। दुसरी गोष्ट मित्रांनो, कोणतीही तूर असल्यानंतर त्याला योग्य पाण्याचं संतुलन, योग्य फवारण्या आणि योग्य खतांचा डोस, या 2-3 गोष्टी नेमून मित्रांनो आपलं उत्पन्न त्याच्यावरती डिपेंड करतं, त्याच्यावरती अवलंबून असतं। तर मित्रांनो या शेतकऱ्याकडून आपल्याला हा संदेश पाहायला मिळतो आणि ही त्याची मेहनत आहे मित्रांनो। आता आज संध्याकाळी मित्रांनो त्यांना याची हार्वेस्टिंग करायची होती, म्हणजे आपल्याकडे खळं म्हणतात, या तुरीची खळं काढायचं होतं, पण मी आलो आणि त्याच्यानंतर मला कळलं की आता संध्याकाळी, त्यामुळे मित्रांनो एक छोटासा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणावं असं वाटलं मला, तुम्हाला काहीतरी याच्यातून माहिती मिळेल। मित्रांनो व्हिडिओ काढताना किंवा मी व्हिडिओ शूट करताना याचा विचार करत नाही की आता पाठीमागं काय दिसतंय किंवा समोरून ऊन पडलंय। मित्रांनो आता जर तुम्ही विचार केला तर 2:30-3चा टाईम होतो आहे आणि तोंडावरती पूर्ण ऊन येत आहे शेतकरी मित्रांनो, पण तरीसुद्धा तुम्हाला एक चांगल्या प्रकारचं काहीतरी समजावं आणि याच्यामागचं नियोजन तुमच्या लक्षात यावं, कशा पद्धतीने यांनी नेमणूक केली होती आपल्या शेतकऱ्यांनी हे तुमच्या लक्षात यावं आणि ह्या गोष्टी तुमच्या बरोबर डोक्यात जर बसल्या तर तुम्ही सुद्धा पुढच्या वर्षी अशाच तयारी करताल आणि अशाच प्रकारचं एक नियोजन करून तुम्ही चांगलं उत्पन्न मिळवताल। मित्रांनो आपला प्रत्येक व्हिडिओ मागचा हेतू हा असतो, तर त्यामुळे मित्रांनो आपण कोणत्याच गोष्टीचा विचार न करता डायरेक्ट मित्रांनो व्हिडिओ सुरू करून देतो आणि तुम्हाला माहिती सांगण्याचं काम करतो। तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगताना जर माझ्याकडून बोलण्यात चूक झाली असेल किंवा माहितीमध्ये थोडंसं काटकसर राहिली असेल तर त्याच्याबद्दल मित्रांनो मी तुम्हाला क्षमा मागतो। आणि जर तुम्ही आतापर्यंत आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर तुमच्याच हक्काचे चॅनल अरविंद ॲग्रोटेक या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आपल्या जवळच्या शेतकरी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा। ज्या शेतकऱ्यांनी यंदा तूर पिकामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न कमावलं नाही अशा शेतकरी मित्रांसाठी मित्रांनो हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। हा व्हिडिओ त्यांच्या सगळ्यापर्यंत शेअर करा, ही महत्त्वाचं आहे। आणि मित्रांनो असेच आपल्या चॅनलवरती टिकून राहा, आपल्या चॅनलचे रेग्युलर व्हिडिओज बघता मित्रांनो, काहीतरी नवीन आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगायचा मी प्रयत्न करत असतो। चला मित्रांनो आता मला तुम्ही रजा द्या, भेटूया आपण पुढच्या एखाद्या चांगल्या प्रकारच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत राम राम, जय हिंद, जय महाराष्ट्र।